हरे कृष्ण सभी भी हमी परवा शंकराचार्य जयंती में शंकराचार्यનું जन्म કહું તો ના માય બાપનું નામ સભી કળ્યા હમી शिवगुरु आणि आर्यांबा शंकराचार्यना अम्मा दादो कालट्टी कवाना गावમાં શંકરાચાર્યનો જન્મ હતો. ત્યાં ભગવાન શંકરની ચેક તપસ કરીકન તના अम्मा दादो ते पूजा करीकन भक्ति हाँ शंकराचार्य पैदा हे लुकवानो हमें ते सभी कथा देखा था. हो तुमने बोली थी कनकधारा स्तोत्र शंकराचार्यनो तीनू का कथा छे कहવાનું बोलू છે का बोली थी. आता हो ते कनकधारा स्तोत्र कहू वही તેનાથી કાકા ફાયદો છે કહેવાનું બોલાનો પ્રયત્ન કરું છું. शंकराचार्य 3 વર્ષના असेल तेव्हा તોના દાદો તે મર્યા હતા કેમ બોલી હતી. आता ते 5 વર્ષના છે. 5 વર્ષના હેલ तेव्हा ते તોના અમ્મા તોનો મુંજો કરે છે. મુંજો કરીકન થાચ પૂર્ણા નદીના દંડાવरच एक આગળ ગાવામાં જ એક ગુરુકુલ હશે. ते गुरुकुलમાં विद्याभ्यासासाठी काही का बोली का ना शंकराचार्य ते गुरुकुलाने जायचे. पहिला सवी बी गुरुकुलનું शिक्षण असतो तो ही कन ह्या शंकराचार्य बी पहिलाच कंडाटी ज्ञानी ते गुरुकुलમાં शिक्षण लेवासाठी काही का बोली का जायचे. था गुरु यो एवढो धाटतो छोकरो छे इने का करणो आता च अंजर मट्टो हे पासती बोल्या तर वछोड काही का बोली का ना गुरु था लक्ष देता नाही. मात्र शंकराचार्य हट्ट करच नाही मने वेद अध्ययन करानूच छे तुम्ही मने गुरु शिष्य काही का स्वीकार करनूच तुम्ही ह्या मने काही का बोली का ना शंकराचार्य लई हट्ट करेल ने. था गुरु बोलच विष्णु सहस्रनामनु भाष्य लिखन नाव पासती हाव तुने शिष्यना रूपમાં स्वीकार करू છે કંઈક બોલે છે. ગુરુનું એવું વિચાર હતું તો એ વિષ્ણુ સહસ્રનામનું ભાષ્ય લીખનું કતર કમથી કમ 2 વર્ષ तर લાગે છે. અને તો તુડી કતા છોકરો બી અંજર મટ્ટો હોશે છે તો આવું કા બોલેલું જરા તેને કળજ છોડકવાના ઉદ્દેશથી ह्या गुरु बोल्या असं છે. मात्र शंकराचार्य एक दिवसम गुरु आज द्याता दुसरा दिवसच पूरा विष्णु सहस्रनामનું ભાષ્ય લીખીકન ગુરુकडे લીખન જાશે. ગુરુન દેખીકન આઘાત ખવાડી જાશે. शंकराचार्यने घट्ट धरीकन अप्पिलीकन तारासारखो शिष्य होणं पड्यो तो मने हाऊ तुने वळक्यो नाही तो काही कम बोली कन आत्ताच तू मारो शिष्य ही कन हे असतो काही कम बोली कन तिने स्वीकार कराश. चौथा गुरुकुलમાં शंकराचार्य रवच रहीकन वेद अध्ययन करता असच. गुरुकुलનું एक पद्धत असच भिक्षांना मांगिलीकन ಅವನು गुरुकुलम असेलेला सभी जन बी भिक्षांना मांगिलीकन ಅವನು तैचे आहार स्वीकार करणं आणि ती नामनुचे गुरुन बी देणं हे एक पद्धत असच गुरुकुलનું. तो एक दिवस शंकराचार्य भिक्षाटनेनं गया. एक अगदी गरीब बायकोना घरना संबर गईकन भिक्षा मांगान उभऱ्या. भार उभरीकन बोल्या भवती भिक्षां देही. मधमे ती का बी आवाज चवतू नाही. मधमे असेलेला कोण बी वातो करता नाही. शंकराचार्य अनेकदा बोलच भवती भिक्षां देही. आणि बी मधमे असेलेला कोण बी वातो करता नाही. कोण बी आवता बी नाही भार. शंकराचार्य 3 सरत बोलच भवती भिक्षां देही. तवा हळू मधमे ती एक बायको उठीकन भारवच. ऐकन शंकराचार्यने पोगो पडीकन बोलच यतिवर्य तुमने देख्या तरच आत्मतृप्त कवाडतूच संतोष होतूच. तुम्ही योगी छे कंडाटी ज्ञानी छे कन तुम्हारा मोंडावरती कळतू लगूच. मात्र हाऊ दट्ट दरिद्र छे लई गरीब छे आणि तुमने भिक्षा देवासाठी माराकडे का बी नाही. प्लीज मने क्षमा करो तुम्ही काही कम बोली कन अति दीन ती शंकराचार्याने बोलाच. तेव्हा शंकराचार्य ती बायकोन बोलाच नाही मा अशी तर भी हरकत नाही. तू आता मधमे जा तारा घर में का छे तूने का दिसच
का मिळच तैच म्हणे तुला ऐकन भिक्षाम दे हो स्वीकार करूच्या कैकन बोलायचे. का बी नाही कैकन त्या बायको बोलते लगीच शंकराचार्य बोलायचे तू मदमेजा दे का तुने का मिळायचं तैत लैकन दे कैकन बोलिकन. बायको सब्बी धुंडे पासत ती एक सुकेलू नेल्लीकाय मिळायचे. एक सुकेलो नेल्लीकाय मिळता म्हणजे ऐसू भिक्षा कऊ देणं हो कैकन बोलिकन लई संकोच होते बायकोन पाप. का बा ऐसा मट्टा येती लोक भिक्षा मागाने याचे देवान का बी नाही तो कैकन बोलिकन लई संकोच हिकन तईच धरली कन ऐकन भगवानने स्मरण करायचं. हे देवा म्हणे क्षमा करतो तोने भिक्षाम देवासाठी ऐसू सुकेलू नेल्ली काय देते लगीच हो कैकन बोलिकन भगवानकडे क्षमा मागती शंकराचार्याने तै सुकेलू नेल्ली काय द्यायचं. ते बायकोनं संकोच ते मनम मन्नम चलत ते एक द्वंद्व सब्बी शंकराचार्याने कळायचं. त्या बायको था चुबरी असंच तर भिक्षाम घालाली कन शंकराचार्य थाच तेच घरना संबर हुबरी कन कनकधारा स्तोत्र बोलायचे. कनकधारा स्तोत्र बोलिकन लक्ष्मीन आवाहन करायचे. लक्ष्मीन आवाहन करीकन लक्ष्मीन बोलायचं अम्मा देवी महालक्ष्मी आणि तू ये घरना उपर ये घरना बायकोवर दया कर ह्या तू ऐश्वर्यनो पाऊस आवाड कैकन बोलिकन प्रार्थना करायची. लक्ष्मी बोलायचं नाही तव करा नव्हतू नाही कसान कया तर त्या बायको गये जन्मम कोण तुम्ही एक दान धर्म पुण्यनु का बी काम करीत नाहीच तै त्या गये जन्मम करेलो कर्म त्या ये सरत अनुभवसनु कैकन तै ब्रह्म लिखितच येतं विधी लिखितच येतं. तिना विधी लिखित मग का बी तिने ऐश्वर्य नाहीच मिळेसारखं होतं. त्या पुरा गरीब मग हेच जीवन काढानु कैकनचे हव का करान साध्य छे कैकन लक्ष्मी माता बोलायचे. तेव्हा शंकराचार्य का बोलत देखो जरा. तेव्हा शंकराचार्य बोलायचे ते बायकोन तर देखतो त्या हे जन्मम का बी कर्म करी अशी तिना कर्मना प्रकार तिने दारिद्र्यता आता अशी मात्र आता तू ते बायकोन देख मोंडू जरा तिनं मोंडू देखा तर तिनाकडे केवढू पश्चातापनु एक कळा कवाड तुझं त्या केवढू पूजा पुनस्कार धर्म ती एक भगवाननु नामस्मरण करती लगीच आई देखी कन त्यात ये जन्मम का त्या एक पूजा पुण्यनु ध्यान धर्म तप करती लगीच तिनू फल तर तू आता दे. ब्रह्म लिखेलू विधी लिखित पुसानु शक्ती नामस्मरणमचे जप तप ध्यानमचे तै काम तू करानु साध्य छे कैकन लक्ष्मी मातानं शंकराचार्य बोल्या कैकन बोलिकन तवना बुक्क मत लिखेलू छे. तो बोलता मग तर लक्ष्मी बी असं हाय काही गे छोडस हूँ कैकन बोलिकन था लक्ष्मी माता ते बायकोना एक निस्वार्थ भक्ती ती निस्वार्थ प्रेम देखीकन तिना उपर दया ऐकन था एक कनक कतर सोनानु पाऊस आवाडस. ह्या कनकधारा स्तोत्र शंकराचार्य बोल्या आणि था कनकनु कतर सोनानु पाऊस आई आणि ते बायकोनु घरनु परिस्थिती सुधरी. हमी नाम जप करनाती हमी सदा एक भगवाननु ध्यान करनाती हमारू गये जन्मनु का असेलू संकट एक दूर करानु साध्य छे कैकन हमने इनाम कळी गई छोडाच. तिनासाठीच बोलानु सतत नामस्मरण करता असनु दुसरू हमी का बी विचार करानु कम करनो छोडनो कैकन बोला तर लई चुवट आधी खरू कतर मात्र तेवढू सरळ छुटकारा मिळतू नाही तर हमने तिनाती दुसरावरनु कोणू बी कसानु बी का बी विचार ना करता सदा एक मन्नम भगवाननु नामस्मरण करनाती कवडू हमी गये जन्मनु कर्म कर्याशी तर बी सुद्धा एक तिनू हमी चुगोट एक अनुकूल करलेवान साध्य छे ये नाम जपती. तो ह्या था ते बायकोनु घरने एक कनक वृष्टी कन था सोनानु पाऊस आवाडेलू पूरा गावम प्रचारी गए छोड़ हो ये सामान्य बालक में लई ज्ञानी छे लई मट्टा व्यक्ति छे
દેખાન ધાટ્ટો છોકરો છે માત્ર તવનું મોંડું કવડું કળા છે કવડું તેજસ છે તવન કડે કંઈક બોલી કન સભ્યવનને બી એક લક્ષ્ય થા શંકરાચાર્ય જાય છે आई વાત ગાવભરી પેટી પેટી કન સભ્યવન કડે કળતા 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 તે ગાवना राजा राजशेखर कैकम बोली कन असच राजा तुडी बी आई विषय जाश देखा तो तर त्यो बालक कोण छे कनु तई कैसू तन तवनाकडे शक्ती अशी कनु तवने बलेधाडी कन ह्या देखणू कैकम बोली कन मंत्रीन बलेधाडी कन आने आणि अंबारी हत्तीवर अंबारी सैनिकनं हाते मंत्रीनं हाती दिकन ते बाल संन्यासीन हत्तीवर अंबारी बटाडीकन बल्लीकन वो कैकम बोलीकन मंत्रीन धाडच था मंत्री जाच शंकराचार्यकडे गईकम बोलच नहीं राजानु आज्ञा छे तुमने ये हत्तीवर अंबारीवर बटाडीकन तुमने बल्लीकन आम बोल्या छे तुम्ही आवनु मार संगाट कैकम बोलच शंकराचार्य बोलच हऊ संन्यासी छे हऊ एक यती छे मने निस्तु भिक्षाटने करीकन पेट भरलीकन वेदाध्यान करानु गच्छे भरता की आई हत्ती अंबारी आई सभी भी मने का भी गोत नहीं है आणि आई सभी हमने शोभा भी देतू नहीं है कैकन था शंकराचार्य बोलच प्लीज आई मारू मनवी तुम्हारा राजान कळावो तुम्ही आई सो सभी भी हमने अपेक्षा नहीं कैकम बोली कन बहुतेक राजो भी था शंकराचार्यने परीक्षा करासाठीच हत्ती अंबारी दी कन धाड्या ताकी काकी बहुतेक तो ह्या राजा